मिरज तालुक्यातील कर्नाळ ते पद्माळे रोडवर असलेल्या शेत हद्दीच्या वादातून चुलत भावांनी केलेल्या बेदम मारहाणी तसेच कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सत्यजित विकास कांबळे याचा मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला। या खून प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून 5 जणांना अटक केली आहे। शुभम शैलेश कांबळे, सोमेश शैलेश कांबळे, स्वराज उर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे आणि हनुमंत दिगंबर गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे, तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले। या प्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मयत सत्यजित कांबळे हा मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये डाम लावण्याचं काम करत होता। यावेळी संशयित 5 जण त्या ठिकाणी आले। शेतामध्ये डाम लावण्याच्या कारणातून वाद घालत हातात असलेल्या कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले। यानंतर काठीने, दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं। घडलेल्या या घटनेनंतर जखमी झालेल्या सत्यजित याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान सत्यजितवर उपचार सुरू असताना त्याचा आज पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला। ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्या पथकाने हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती। दरम्यान कर्नाळ ते बुधगाव जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक लपून बसलेल्या संशयित शुभम कांबळे आणि सोमेश कांबळे यांना जेरबंद केलं। तसेच बस स्थानक परिसरातून संशयित कुणाल कांबळे आणि हनुमंत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस चौकशीत चौघांनी जमीन हद्द वादातून सत्यजित कांबळे याच्यावर कोयता आणि काठीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे।